डायबिटीज बरा करताना जेव्हा तुम्ही आयुर्मंत्रा सेंटरमध्ये याल तर तुम्हाला आयुर्वेदिक काढा, पथ्य आणि व्यायाम या 3 गोष्टी अत्यावश्यक म्हणून सांगितल्या जातात. आणि त्यामध्ये प्रत्येक पेशंटचे अनुभव खूप वेगवेगळे येतात, की काही रुग्णांची जी ब्लड शुगर आहे ती साधारणतः 3 ते 6 महिन्यामध्ये कमी होताना दिसून येईल. त्यांचा HbA1c पण कमी होताना दिसून येईल. काही रुग्णांमध्ये मात्र तो टाइम पिरियड हा 6 महिन्यापासून ते 1 ते 1.5 वर्षापर्यंत लागू शकतो. हे डिपेंड कशावर करतं, की याच्यामध्ये व्यायाम हा जो भाग आहे या गोष्टीला खूप अंडर एस्टिमेट केलं जातं. आणि व्यायाम म्हणजे फक्त चालणं असा पण एक कन्सेप्ट होऊन जातो, ज्याच्यामध्ये रुग्ण फक्त चालत राहतात आणि एक्सपेक्ट करतात की ब्लड शुगर ही कमी व्हायला पाहिजे. पण प्रत्येक पेशंटमध्ये ते होताना दिसून येणार नाही. का बरं? कारण की जेव्हा तुम्हाला डायबिटीज होणार असतो तर आयुर्वेदानुसार त्याची संप्राप्ती अशी आहे की शरीरामध्ये तो विकृत कफ तयार होतोय. तो विकृत कफ सुरुवातीला शरीर युरिनेशन थ्रू शरीराच्या बाहेर टाकायला बघणार, म्हणून तुमचं युरिनचं प्रमाण वाढतं. युरिनचं प्रमाण वाढलं आणि त्याच वेळेस तुम्ही जर ट्रीटमेंट चालू केली तर ती शुगर जी आहे ती किंवा तो क्लेज जो आहे तो तुमच्या शरीरामध्ये स्टोअर होत नाही, तो तुमच्या लिव्हरमध्ये स्टोअर होत नाही. तो लगेच डायजेस्ट होऊन मेटाबॉलिझम होऊन तो तुमच्या शरीराच्या बाहेर पडून जातो. पण तुम्ही त्या स्टेजमध्ये खूप वर्ष काढली आहेत, खूप दिवस काढलेले आहेत आणि तरी सुद्धा तुमचं लाईफस्टाईल करेक्शन झालेलं नाहीये. मग ती शुगर जी आहे ती तुमच्या मसलमध्ये स्टोअर व्हायला चालू होणार. बॉडी सर्वात मोठा ऑर्गन जो आहे आपल्या शरीरातला तो म्हणजे की आपले मसल्स आहेत. तर शरीर काय करतो की आपले जे ही जी एनर्जी आहे, ही शुगर फॉर्म आहे किंवा तो क्लेद जो आहे याला स्टोअर करण्यासाठी सगळ्यात सेफ जागा आणि ज्याच्यामुळे शरीराला जास्त डॅमेज होणार नाही अशा पद्धतीने म्हणून मसलमध्ये या पद्धतीचं शुगर स्टोरेज चालू करून देणार. आणि जर तुम्ही व्यायाम करत नाहीयेत आणि तुम्ही फक्तच मेडिसिनवर डिपेंडंट राहत आहात तर काय होईल, तुमच्या ब्लड मधील शुगर कमी होत जाईल, पण तुमच्या लिव्हरमध्ये जो स्टोअर शुगर आहे किंवा तुमच्या मसलमध्ये जी स्टोअर शुगर आहे ती कमी होणार नाही. आणि जोपर्यंत ती शुगर आहे तोपर्यंत तुमच्या ब्लड मधली पूर्ण शुगर निघून गेलेली आहे किंवा तुमची फास्टिंग आणि पीपी पॅरामीटर्स खूप कमी आलेले आहेत. HbA1c तुमचा नॉर्मल आलेला आहे. हे पॅरामीटर्स आपल्याला लवकर पाहायला मिळत नाही. त्यामुळे जर का तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुम्हाला शुगर तुमची पूर्णपणे आटोक्यात आणायची आहे, रिव्हर्स करायची आहे, तर आयुर्मंत्राच्या ज्या काढ्यासोबतच तुमची पथ्य आणि तुम्ही करत असलेली एक्सरसाइज किंवा तुम्हाला सांगितली जाणारी एक्सरसाइज ही खूप महत्त्वाची ठरते. मी आशा करतो की तुम्ही डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी तुमच्या व्यायामाला तेवढेच महत्त्व द्याल आणि ही माहिती इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवाल. धन्यवाद.